Question number 21. How will you prepare ester from alkyl halide? How will you prepare ester from alkyl halide? काय रिएजंट टाकल्यानंतर सॉरी थोडासा घसाचाच प्रॉब्लेम आहे. सो काय रिएजंट टाकल्यानंतर अल्काइल हॅलाइड ईस्टर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो? थिंक अँड पुट युअर आन्सर इन द चॅट सेक्शन. वैष्णवी करेक्ट आहे. साक्षी इथर नाही, ईस्टर. रिएक्टंट आहे अल्काइल हॅलाइड, कॉमन नाव दिलं सो जनरल स्ट्रक्चर. आणि प्रोडक्ट आहे ईस्टर, कॉमन नाव दिलं सो जनरल स्ट्रक्चर. आर एक्स मधला मला एक्स नकोय आणि त्याच्या ठिकाणी मला सी डबल बॉन्ड ओ आर लावायचंय. काय पुट केलं पाहिजे? आर एक्स कन्वर्ट कशामध्ये करायचंय? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. कोणता पोर्शन नको आहे? एक्स. त्या ठिकाणी काय हवं आहे? सी डबल बॉन्ड ओ ओ आर. सो जे हवंय ते एरो वरती पक्का येत असतं. उलट्या बाजूने लिहिते आर ओ सी डबल बॉन्ड ओ. याला पुढे कोण लावणार? फक्त सिल्वर. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. तुम्ही असंही स्ट्रक्चर लिहू शकता. आर सी डबल बॉन्ड ओ ओ ए जी. दिसायला छान दिसतं कारण कार्बोक्सिलिक ऍसिड सी डबल बॉन्ड ओ ओ एच असतो. तो एच काढून फक्त आपण एजी लावला. येस, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड और सिल्वर कार्बोक्सिलेट. समजलं? सो आता क्वेश्चन देते. दिस वॉज जनरल रिएक्शन. क्वेश्चन है हाउ विल यू प्रिपेयर methyl ethanoate from methyl chloride. रिएक्टंट प्रोडक्ट ड्रॉ करा आधी. रिएक्टंट कोण आहे? प्रोडक्ट कोण आहे? मग रिएक्शन कशी आहे? आय होप तुम्हाला रिएक्टंट समजलाय. हाउ विल यू प्रिपेअर मिथाइल इथॅनोएट फ्रॉम मिथाइल क्लोराइड. सो मिथाइल क्लोराइड रिएक्टंट झाला. प्रोडक्ट लिहिणं फार महत्वाचं आहे. मिथाइल इथॅनोएट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार? CH3C डबल बॉन्ड ओ ओ. किती कार्बन आहेत?
सी डबल बॉन्ड ओ, ओ ह्या स्ट्रक्चर मध्ये 2 कार्बन आहेत. दिस इज इथॅनोएट आणि त्याच्या समोर कोण लावायचे आपल्याला? CH3. दिस इज मिथाइल इथॅनोएट. समजलं का? दिस इज मिथाइल इथॅनोएट. मग आता समजलं असेल मिथाइल क्लोराइड म्हणजे हा पोर्शन ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये काय टाकायला लागणार आहे आपल्याला? सिल्वर सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड. सिल्वर सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड. थोडस हीट करा, काय भेटेल? CH3, याच्यातला Ag, याच्यातला Cl बाहेर निघून जाईल. AgCl सॉल्ट प्रेसिपिटेट होईल. पहिला CH3 ऍज इट इज, C डबल बॉन्ड O ऍज इट इज, O ऍज इट इज, Ag निघून गेला, त्याला मिथाइल क्लोराइडचा मिथाइल लागला, प्लस Ag सॉल्ट इज प्रेसिपिटेट. सेम अशीच रिॲक्शन केली आहे का बघा. मिथाइल इथॅनोएट पाहिजे, मिथाइल क्लोराइड ऑलरेडी आहे, इथॅनोएट कुठून घेणार? सोडियम सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड मधून. मिथाइल पोर्शन तर ऑलरेडी आलाय मिथाइल क्लोराइड मधून. इथाइल कुठून येणार? सोडियम सॉल्ट ऑफ इथॅनॉइक ऍसिड. क्लिअर आहे सगळ्यांना? This was preparation of ester. Preparation of ester, not ether. आता इथर बघूया सोबतच, म्हणजे तोही डाऊट क्लिअर होईल. कोण लिहितंय का फक्त एकदा सांगा. हा सिल्वर सॉल्ट, सॉरी सोडियम लिहिलं. सिल्वर सॉल्ट, Ag आहे म्हणून सिल्वर सॉल्ट. फाइव 4 3 2 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन काय काय फॉर्मॅट मध्ये येऊ शकतो बघा. राईट अ शॉर्ट नोट ऑन विल्यमसन्स इथर सिंथेसिस. त्याच्यासाठीच दुसरा क्वेश्चन विचारतील, हाऊ विल यू प्रिपेअर? डायइथाइल ईथर, हाऊ विल यू प्रिपेअर? इथाइल मिथाइल ईथर, using alkyl halide. Using alkyl halide. आय गेस एका मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये आहे का हा क्वेश्चन? राईट अ शॉर्ट नोट ऑन विल्यमसन्स ईथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिसचा रिॲक्टंट असतो अल्काइल हॅलाइड. त्याचा प्रोडक्ट असतो, किंवा आधी रिएजंट लिहूया, आता शॉर्ट नोट लिहायची आहे तर. त्याचा रिएजंट काय असतो? सोडियम अल्कॉक्साइड. ना वैष्णवी, सोडियम अल्कॉक्साइड, RONA इतकाच. अल्कोहोलचा H रिप्लेस करून Na आला, सोडियम अल्कॉक्साइड. दिस इज RX, अल्काइल हॅलाइड. आणि प्रोडक्ट काय भेटणार आहे? विल्यमसन्स इथर सिंथेसिस. सो इथर भेटणार आहे.
इथर कसं लिहितो आपण? ROR. आता जनरल रिएक्शन समजली असेल. जनरल रिएक्शन कशी लिहिणार? अल्काइल हॅलाइड when treated with सोडियम अल्कॉक्साइड काय बाहेर पडेल याच्यातून? NaX. पहिल्यातला X आणि पुढच्यातला Na. सो मायनस ऑफ NaX आणि बाकी सगळा प्रोडक्ट तुम्हाला फ्यूज करायचंय ROR. दिस इज जनरल रिएक्शन. विल्यमसन्स इथर सिंथेसिस फॉलोज SN2 मेकॅनिझम. हे एक वाक्य शॉर्ट नोट मध्ये आलं पाहिजे. विल्यमसन्स इथर सिंथेसिस follows SN2 mechanism. मग मला सांगा कोणते अल्काइल हॅलाइड्स क्विकली विल्यमसन्स इथर सिंथेसिस देतील आणि कोणते देणार नाहीत? जर SN2 फॉलो करत असतील तर SN2 कोण देतं? 1 degree. 1 degree alkyl halides are more preferred in this reaction. Very nice. Are more preferred in this reaction. ठीक आहे, हे लिहिलं मी शॉर्ट नोट मध्ये. आता तुम्ही काय करताय? नेक्स्ट जो ब्लू कलर मध्ये क्वेश्चन दिलाय तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. प्रिपेअर मग इथाइल मिथाइल इथर फ्रॉम अल्काइल हॅलाइड. फ्रॉम अल्काइल हॅलाइड क्विकली बनवा आणि देन क्रॉस चेक करा. Yes, Diksha. We can even write that, but I'll prove it first and then I'll write that. शॉर्ट नोट मध्ये सब हेडिंग दिली. प्रिपरेशन ऑफ इथाइल मिथाइल इथर. सांगा पटपट कोणता अल्काइल हॅलाइड घेणार? इथाइल हॅलाइड घेणार का मिथाइल हॅलाइड घेणार का कोणताही चालतो? एनी. व्हेरी नाईस. इथाइल मिथाइल हॅलाइड इथर बनवायचे तर त्यातला एक कोणतरी, जसं की इथाइल क्लोराइड घ्या आणि पुढचा काय घेणार? सोडियम सॉल्ट ऑफ किंवा सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड नाव लिहून द्या त्याचे. इथाइल क्लोराइड 2 कार्बन याच्यातून आले. मिथॉक्साइड कसला मिथॉक्साइड आहे तो? सोडियम मिथॉक्साइड. एलिमिनेट काय होतं याच्यातून? मायनस ऑफ NaCl. हा Cl हा Na. रिमूव्ह करा. कसं दिसेल? पहिल्या याच्यातून CH3CH2, दुसऱ्या याच्यातून OCH3. This is ethyl methyl ether. This is ethyl methyl ether. ओके. मग आता नेक्स्ट लाईनला काय लिहिताय तुम्ही? We can prepare simple as well as mixed ethers. बघा इथे मी सिंपल बनवलाय ROR. इथे मी मिक्स्ड बनवलाय इथाइल मिथाइल. We can prepare simple as well as mixed ether by Williamson's ether synthesis. By Williamson's ether synthesis. शॉर्ट नोट क्लियर आहे? शॉर्ट नोट इथे सुरुवात झालीये, इथे एंड झालीये. ठीक आहे. सो अख्खा आन्सर शॉर्ट नोट्स आहे आणि जो ब्ल्यू कलरचा क्वेश्चन आहे त्याच्यासाठी फक्त इतकं लिहिणार लास्ट.
क्लिअर? काल तुम्हाला वुड्स रिॲक्शन समजली आहे? वुड्स फटिग अँड फटिग रिॲक्शन रिवाइज झाले ते. वुड्स रिॲक्शन, वुड्स फटिग रिॲक्शन, फटिग रिॲक्शन. सांगा मग वुड्स रिॲक्शन कशामध्ये वापरतो? इट गिव्स प्रिपरेशन ऑफ डॅश. वुड्स रिॲक्शन गिव्स प्रिपरेशन ऑफ डॅश. दीक्षा करेक्ट आहे. सगळेजण वुड्स रिॲक्शन गिव्स प्रिपरेशन ऑफ डॅश. साक्षी करेक्ट आहे. वैष्णवी रॉंग. व्यवस्थित बघ. वुड्स रिॲक्शन ॲलिफॅटिक मध्ये असतं. ॲलिफॅटिक मध्ये ते कशाचं प्रिपरेशन देणार आहे? आता करेक्ट आहे. वेदांत करेक्ट आहे. ओम कशाचं प्रिपरेशन देणार आहे? गायत्री कशाचं प्रिपरेशन देणार? मयूर, जिया, अल्केन. सो साधा एमसीक्यू असाही विचारू शकतात ते. वुड्स रिॲक्शन गिव्स प्रिपरेशन ऑफ अल्केन. Fatigue reaction gives preparation of dash. Biphenyl, diphenyl, biphenyl. काही नाव चालेल. Wood's fatigue reaction gives preparation of. Wood's fatigue reaction gives preparation of. टुलिन नाही म्हणायचं. प्रत्येक वेळी टुलिनच बनेल असं काही नाहीये ना. मी इथाइल क्लोराइड आणि बेन्झाइल क्लोराइड घेतलं तर काय बनेल? 1 इथाइल बेन्झीन. दॅट इज सबस्टिट्यूटेड एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणायचं. ठीक आहे? काय म्हणणार? सबस्टिट्यूटेड एरोमॅटिक कंपाऊंड्स. सबस्टिट्यूटेड एरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. ऑलमोस्ट सगळ्या रिॲक्शन झालेत. 2 रिॲक्शन्स बाकी आहेत पूर्ण चॅप्टर मधून. जाऊ नेक्स्ट पेजला. 5 4 3 2 1. Question number 23. For conversion of following reaction, for conversion of following reaction, which reagent is used? Which reagent is used? तुम्हाला रिएक्शन करायची नाहीये, रिएजंट ओळखायचे. अल्काइल हॅलाइडचं कन्वर्जन रिएक्शन देते डायरेक्ट. CH3 CH2 CH2. प्रोपाइल क्लोराइड कन्वर्ट करायचंय CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड N. क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये थिंक करा. फर्स्टचा आन्सर चॅट सेक्शन मध्ये द्या. सगळ्यांनी आपापले आन्सर्स ना टेक्स्ट तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. सिक्वेन्सनी टाका. फर्स्टचं हे आहे माझं आन्सर, सेकंडचं हे आहे, थर्डचं हे आहे. विदिन 5 मिनिट्स आपण डिस्कस करू.
रेडी? अनम्यूट करून सांगाल का? फर्स्ट वनचा आन्सर काय आहे? अनम्यूट करून सांगाल. आणि जे कम्फर्टेबल आहे ते चॅट सेक्शन मध्ये सांगाल. KCN. हा, काही लोक HCN लिहिलेत. काय HCN का? एवढं स्ट्रॉंग ऍसिड टाकायची काय गरज आहे? श्रेया, ओम, HCN टाकायची काय गरज आहे? एवढं स्ट्रॉंग ऍसिड, ते पण अल्काइल हॅलाइड मध्ये. HCN आपण कधी टाकलाय? अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचंय एक तर KCN टाकावा लागेल किंवा AgCN टाकावा लागेल. पण KCN का? कारण सायनाइड बनवायचंय. KCN असं लिहा किंवा सिंपल विदाउट बॉन्ड बनवता लिहा KCN. पण हे मी यासाठी नाही दिलं की तुम्ही याच्यावर KCN लिहावं, यासाठी दिलं की तुम्ही अल्कोहोलिक KCN लिहावं. इथे जो KCN यूज केलाय तो ऍक्वियस नाहीये, तो कोणता आहे? अल्कोहोलिक KCN आहे. अँड KCN हा आयोनिक कंपाऊंड आहे, सो तो तुटतो K प्लस आणि CN मायनस मध्ये. अँड दॅट इज वाय Cl मायनस आणि CN मायनस एकमेकांना रिप्लेस होतात आणि KCl हा सॉल्ट बाहेर पडेल. समजलं? श्रेया, ओम, ज्यांचं चुकलेलं. KCN टाकल्यानंतर त्यातला CN जाऊन लागतो. आता लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 3. डायरेक्टली टू क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय झालं? NC लागलाय, उलटा लागलाय. NC साठी काय टाकणार तुम्ही त्याच्यामध्ये? इथे बनवलाय सायनाइड, इथे बनवताय आयसोसायनाइड. AgC. हा, पण परत तीच मिस्टेक. काय म्हणायचं? अल्कोहोलिक AgCN. Ag आणि C मधला बॉन्ड तुटतो का? जसा इथे K आणि CN मधला तुटला, K प्लस CN मायनस झालं बिकॉज इट इज आयोनिक कंपाऊंड. तसं Ag आणि CN मधला बॉन्ड तुटत नाही. मग काय होतं? नायट्रोजनची लोन पेअर अटॅक करते, आयला रिप्लेस करते आणि N ट्रिपल बॉन्ड C तिथे सबस्टिट्यूट होतो, सो आयसोसायनाइड बनतो. ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत. सायनाइड साठी अल्कोहोलिक KCN, आयसोसायनाइड साठी अल्कोहोलिक AgCN. हीट तर सगळ्या रिएक्शन मध्ये करायचंच आहे. नाउ मूव्ह टू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. Cl च्या ठिकाणी आपल्याला पाहिजे NO2. कोण देऊ शकते NO2? परत तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, एक तर AgNO2 नाहीतर KNO2. नाही मयूर, इथे जसं KCN होतं, AgCN होतं, सिमिलरली इथे तुम्ही दोन गोष्टी टाकू शकताय. एक तर टाकू शकताय AgON डबल बॉन्ड O, हे स्ट्रक्चर आहे AgNO2 चं, किंवा टाकू शकताय KON डबल बॉन्ड O. थिंक अँड टेल, काय टाकू शकाल? Ag आणि O मधला बॉन्ड ब्रेक होत नाही बिकॉज दॅट इज कोव्हॅलंट बॉन्ड. मग नायट्रोजनची लोन पेअर अटॅक करते आणि नायट्रो ग्रुप बनवते, NO2 ग्रुप. सो KONO नाही टाकायचा, काय टाकायचं आपल्याला? AgNO2. लिहिताना लिहितो आपण AgNO2, पण दिसताना त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, मी सांगितलेलं आहे. दिसताना दिसतो AgNO2, असताना असतो AgONO. Ag आणि O मधला बॉन्ड ब्रेक होत नाही, नायट्रोजन अटॅक करतो आणि नायट्रो कंपाऊंड बनवतो. दीज आर कॉल्ड ॲज नायट्रो अल्केन्स, नायट्रोप्रोपेन. आणि इथे काय बनवलंय? CH3ONO. दिस इज मिथाइल नायट्राइड. दोन वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत हे. मिथाइल नायट्राइड.
मयूर, NaNO2 का नाही टाकलं? कारण सोडियम पेक्षा सिल्वर सॉल्टची कपॅसिटी जास्त आहे टू पुश द लोन पेअर ऑफ द नायट्रोजन ॲटम. सोडियम ग्रुप 1 मध्ये येतो, सो त्याची स्वतःची साईज छोटी आहे, तर तो पुशिंग द लोन पेअरचं काम तितक्या चांगल्या प्रकारे करू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा बेटर कोण आहे? पोटॅशियम. आणि त्याच्यापेक्षा बेटर कोण आहे? सिल्वर. इथे कोण टाकणार आहे आपण? KNO2, KN डबल बॉन्ड O. येस. आता पोटॅशियम वाले कंपाऊंड्स आयोनिक असतात, सो हा बॉन्ड ब्रेक होईल, K प्लस आणि O मायनस, Br जाईल आणि ONO आहे असा अटॅक होईल. नाही वैष्णवी, तुम्ही दुसरं तिसरं काहीही यूज नाही करायचं. जेव्हा तुम्हाला सायनाइड बनवायला सांगितलंय युजिंग अल्काइल हॅलाइड म्हणजे हॅलोजनचा क्वेश्चन आहे तर KCl, आयसोसायनाइड बनवायला सांगितलंय तर AgCl आणि ते पण अल्कोहोलिक. नायट्रो बनवायला सांगितलंय AgONO2, AgONO. आणि आयसोनायट्राइड म्हणजेच मिथाइल नायट्राइड बनवायला सांगितलंय तर KONO, KNO2. ह्या 4 गोष्टी आज परफेक्ट करा. हे सोडून बाकी काहीही यूज करायचं नाही, कारण छोट्या छोट्या कंडिशन्स असतात त्या तुम्हाला माहिती नाही. ऍसिड टाकल्यानंतर काय होईल, NaNO2 टाकल्यानंतर काय होईल. सो इट्स बेटर की जे दिलंय ते करा. ठीक आहे, या 4 रिॲक्शन समजल्या व्यवस्थित? यापूर्वी पण आपण केलेत आणि पक्का याच्यावर क्वेश्चन असणार आहे. कसं असणार आहे तेही सांगते नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करा. Br काढायचे, त्या ठिकाणी कोण आणणार आहे आपण? NH2. बाकी काही चेंज आहे का? मग अल्काइल हॅलाइडचं प्रायमरी अमाइन आपण अमोनियामध्ये पण केलंय, अमाइन्स चॅप्टर मध्ये पण केलं. काय टाकणार याच्यामध्ये? अल्काइल हॅलाइड्स मध्ये काय टाकल्यानंतर प्रायमरी अमाइन्स भेटतात? अमोनोलायसिस रिॲक्शन आहे ही. अमोनिया टाकायचा, तो पण एक्सेस मध्ये. अल्कोहोलिक अमोनिया इन एक्सेस. आठवलं का? एव्हरीवन? चला लिहून घ्या पटपट रिॲक्शन. कुठल्याचही रिझन समजलं नसेल इथं, हेच का तेच का, लगेच चॅट सेक्शन मध्ये विचाराल. फोर्थ बघा कोण घेतला मी, CH3CH2Cl. याचं कन्वर्जन मला करायचंय CH3CH2NO2. जेव्हा मी NO2 असं म्हणते ना वेदांत, तेव्हा याचा अर्थ हा नायट्रो ग्रुप आहे. आणि नायट्रो ग्रुपचा तर स्ट्रक्चर दाखवते कसं असतं. CH3CH2N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, याला म्हणायचं नायट्रो. सो जेव्हा मी असं लिहितीये दॅट इज मी लिहिलाय नायट्रो इथेन. नायट्रो इथेनचं स्ट्रक्चर समजलं तुला साईडला काय आहे? आता याच्यामध्ये मी 2 गोष्टी टाकू शकते. एक तर टाकू शकते AgNO2 किंवा टाकू शकते KNO2. AgNO2 किंवा KNO2. AgNO2 चं स्ट्रक्चर असतं AgON डबल बॉन्ड O. नायट्रो अल्केन मध्येच फक्त NO2 चं स्ट्रक्चर असेल, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये.
AgNO2 मध्ये त्याचं स्ट्रक्चर आहे AgONO. दिस इज नॉट अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. KNO2 मध्ये त्याचं स्ट्रक्चर आहे KONO. हे समजलं डिफरन्स? ऑर्गॅनिक मध्ये तो नायट्रो आहे NOO, इथे आहे तो ONO. आता Ag आणि O मधला बॉन्ड असतो कोव्हॅलेंट आणि K आणि O मधला बॉन्ड असतो आयोनिक. तर आयोनिक बॉन्ड आयोनाइज होऊ शकतो K प्लस ONO मायनस. तसा हा बॉन्ड आयोनाइज होऊ शकत नाही. मग या केसमध्ये काय होतं, नायट्रोजनची लोन पेअर अटॅकिंग स्पीसीज म्हणून काम करते. आता तुझ्या कंपाऊंड मधून Cl बाहेर गेल्यानंतर इथे O मायनस अटॅक करू शकतो. जेव्हा O मायनस अटॅक करेल बनेल CH3 CH2, Cl निघून गेला ON डबल बॉन्ड O. इज दिस नायट्रो अल्केन? इज दिस नायट्रो अल्केन? थिंक अगेन. इज दिस नायट्रो अल्केन? नायट्रो अल्केनचं स्ट्रक्चर मी वरती काढलंय. नो. मग हा काय आहे? अल्काइल नायट्राइट, अ न्यू कंपाऊंड. अल्काइल नायट्राइट. आता जेव्हा Cl मायनस बाहेर जाईल आणि मी AgNO2 टाकलाय, AgNO2 मध्ये हे बॉन्ड तर तुटत नाही, सो अटॅकिंग स्पीसीज कोण असणार आहे? नायट्रोजन. आता काय बनेल? CH3 CH2 अटॅक केला नायट्रोजनने, त्याला लागला डबल बॉन्ड O, परत आहे O आणि Ag ला आपण निघून घालवतो, सो मायनस साइन बनते त्याच्यावर. नायट्रोजन कडून अटॅक केला तर now is this nitroalkane? येस. सो जर तुम्हाला नायट्रो अल्केन बनवायचं असेल तर AgCN टाकायचं आणि अल्काइल नायट्राइड बनवायचं असेल तर KNO2 टाकायचं. समजलं? एव्हरीवन कन्सेप्ट क्लिअर आहे? आता ह्याच्यावर रॅपिड क्वेश्चन्स घेऊया. A, B, C असा बनवेल तर हे काय बनवेल? रेडी? कोणता क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 23 झाला. नोट करत असाल तर सांगाल, अदरवाइज आय विल मूव्ह अहेड. डन. फाइव वेट करायचंय का? 5 4 3 2 1. लिहा क्वेश्चन नंबर 24. Convert 1 chloropropane to 1 nitropropane. क्विकली रिएक्शन लिहा, देन क्रॉस चेक करा माझ्यासोबत. कन्वर्ट 1 chloropropane to 1 nitropropane. 25th पण डायरेक्ट देती है. कन्वर्ट ब्रोमोइथेन to ethoxyethane. Do this.
26 सेम टाइप मध्ये कन्वर्ट इथाइल ब्रोमाइड टू इथाइल आइसोसाइनाइड. Once done, tell me. चिंचवड 9:30 ला येता ना तुम्ही? 9:30 to 10:30. ओके. आणि शाहूनगर 11:15 to 12:15. Yes. तुम्ही रोज हे रिएक्शन्स प्रॅक्टिस करत असाल आय गेस. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे 30 क्वेश्चन्स होतील आज आपले. अँड दिस 30 क्वेश्चन्स मध्ये चॅप्टर मधली ईच अँड एव्हरी टाईपची रिएक्शन कव्हर झाली आहे. ईच अँड एव्हरी टाईपची. आता थिअरी क्वेश्चन्स बाकीचे तुम्ही कराल. राईट अ शॉर्ट नोट ऑन SN1, राईट अ शॉर्ट नोट ऑन SN2, डिफरन्स बिटवीन SN1 SN2, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग इज कायरल. बॉइलिंग पॉइंटचा पण क्वेश्चन कव्हर केलाय. मेल्टिंग पॉइंटचा क्वेश्चन पण कव्हर केलाय. पॉसिबल झालं मला तर आज मी रात्री हॅलोजन डेरिव्हेटिव्हची क्वेश्चन बँक रेकॉर्ड करून अपलोड करते. तुम्ही आजच्या आज हॅलोजन डेरिव्हेटिव्हची क्वेश्चन बँक करून टाका. एकदा चॅप्टर वाचून काढा सो दॅट तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कम्प्लिटली रिवाइज झाला आपण असं म्हणू शकतो. ऑलमोस्ट एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेत. रेडी आहात का? ज्यांचं करेक्ट येईल त्यांनी येस म्हणून सांगायचंय. करेक्ट किंवा रॉंग या दोन ऑप्शन्स मध्ये तुम्ही चॅट करायचं. क्लोरोप्रोपेन ते मी लिहित बसत नाही. आता तुम्ही लिहाल ना रिएक्टंट कोण आहे, प्रोडक्ट कोण आहे, मग रिएक्शन. फॉर्मॅट सोडायचा नाही. रिएक्टंट कोण आहे? क्लोरोप्रोपेन. CH3 CH2 CH2 Cl. क्लोरोप्रोपेन. कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? नायट्रोप्रोपेन. CH3 CH2 CH2 नायट्रो म्हणतायत म्हणजेच NO2 आहे. आणि स्ट्रक्चर कसं आहे? CH3 CH2 CH2 नायट्रो म्हणतायत म्हणजेच नायट्रोजन कडून अटॅक आहे असं. मग याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही? AgCN टाकलं की KCN टाकलं? तर AgNO2 टाकलं की KNO2 टाकलं? AgNO2 टाकलं असेल तर आन्सर करेक्ट आहे. AgNO2 टाकलं असेल तर आन्सर करेक्ट आहे. कोणाचं रॉंग होतं? मी काय बघितलं, मला Cl नकोय, Clच्या जागी NO2 आणायचंय आणि म्हणून त्याच्यामध्ये AgNO2 टाकायचं होतं. येस, रिएक्शन सेम आहे, फक्त मी इथं काय दिलेले कंपाऊंडची नावं. सो तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, मग तुम्हाला पटकन रिएजंट समजेल. ब्रोमो इथेन CH3 CH2 Br. कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? इथॉक्झी इथेन. इथॉक्झी म्हणजे CH3 CH2O. इथेन म्हणजे CH2 CH3. दॅट इज डाय इथाइल इथर. काय टाकणार याच्यामध्ये? Br नकोय आणि Brच्या जागी कोण हवाय? हा ग्रुप, कंप्लीट मोठा ग्रुप CH3 CH2O. उलट लिहायचं CH3 CH2ONA. सोडियम इथॉक्साइड. हाऊ मेनी ऑफ यू डन दिस? आणि मेटल आला की ड्राय इथर लिहायला विसरायचं नाही.
करेक्ट या रॉंग? सोडियम एथॉक्साइड. करेक्ट. असाच अप्रोच लावणार ना. कोण नको आहे त्याला स्क्वेअर मनात करायचो तुम्ही, बुक मध्ये नाही. कोण हवाय त्याला रेक्टँगल, त्याला मार्क करा. जो हवाय तो त्या एरो वरती लिहून घ्यायचा आणि त्याच्यात थोडासा चेंज करायला लागत असतो. लास्ट, इथाइल ब्रोमाइड. 2 इथाइल आयसोसायनाइड. हा ओम, जेव्हा आपल्या रिएक्शन मध्ये मेटल असतो ना, जसे की सोडियम, मॅग्नेशियम, तेव्हा सॉल्व्हेंट वापरायचा ड्राय इथर. इथाइल म्हणजे CH3CH2. आयसोसायनाइड म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N, हा ना. आयसोसायनाइड म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N. N ट्रिपल बॉन्ड C. N ट्रिपल बॉन्ड C. सो नायट्रोजनच्या साइड कडून अटॅक झाला पाहिजे असं कोण करतं? KCN करतो की AgCN करतो? तर AgCN करतो. कसला? अल्कोहोलिक AgCN. अल्कोहोलिक AgCN. व्हेरी नाइस. क्वेश्चन नंबर 27. Cyclohexane when treated with magnesium किंवा cyclohexyl chloride when treated with magnesium, it gives A, which on reaction with ammonia gives B. 27 मध्ये दोन सब क्वेश्चन करते, सब क्वेश्चन A आणि सब क्वेश्चन B, कारण दोघेही सेम टाइपचे. रिएक्टंट पण बदलत नाही. ए पर्यंत बरोबर लिहाल. ए नंतर एकामध्ये अमोनिया टाकला, दुसऱ्यामध्ये मी वॉटर टाकला. डू इट. आज क्लासला येताना स्वेटर वगैरे घालून या व्यवस्थित, बाहेर खूप हवा चालू आहे. सॉरी. आय नो तुम्ही ए पर्यंत जाऊ शकता, बी पर्यंत कसं जायचं हे आज शिकायचे. वैष्णवी एक्झॅक्टली करेक्ट. तो क्वेश्चन मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये, बी वाला सॉल्व करा रे, बी वाला मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये. हो हो हो, ए सेम येणार आहे. मयूर, त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग कुठे आहे? हा, का डोक्यात 6 मेंबरचं सर्कल काय दिसलं की बेन्झिन? येस, इट इज सायक्लोहेक्झेन. बघा इकडे, दिस इज अल्काइल किंवा अराइल हॅलाइड म्हणा याला. अराइल हॅलाइड मध्ये मॅग्नेशियम टाकला की रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मेटल आला बघू मॅग्नेशियम, सो सॉल्व्हंट काय लिहिला मी? ड्राय इथर. अल्काइल हॅलाइड किंवा अराइल हॅलाइड वेन ट्रीटेड विथ मॅग्नेशियम, कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं मॅग्नेशियम कुठे जात असतो? त्या दोघांच्या मध्ये. सो ए कसा बनला सगळ्यांचा? सायक्लोहेक्झेनची रिंग, मॅग्नेशियम त्याच्यामध्ये आणि मग Cl. सिमिलरली इथे तेच केलं असेल, सायक्लोहेक्झेनची रिंग, मॅग्नेशियम अँड देन क्लोरीन. सो याला काय म्हटला तुम्ही? त्याचं नाव काय आहे?
फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड. हा, फिनाइल अल्काइल नाही, फिनाइल मॅग्नेशियम क्लोराइड. श्रेया, जनरली ओम ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतो, पण याचं नाव काय आहे? दिस इज नॉट फिनाइल, दिस इज सायक्लोहेक्साइल. सायक्लोहेक्साइल मॅग्नेशियम क्लोराइड. नाव पण लिहा व्यवस्थित. आता नेक्स्ट, त्याच्यामध्ये मी अमोनिया टाकू दे, किंवा मी वॉटर टाकू दे, किंवा मी अल्कोहोल टाकू दे. व्यवस्थित आहे का? काय काय म्हटलं मी? हे नायट्रोचं स्ट्रक्चर रफ करते. एकदा ग्रिग्नार्ड रिएजंट बनला की त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर टाका HOH, किंवा अमोनिया टाका. कॅन आय राईट अमोनिया एज NH2H? म्हणजेच NH3 आहे ना, फक्त एक हायड्रोजन फुरसत मध्ये काढला. अँड अल्कोहोल CH3OH. या सगळ्यांमध्ये कॅन यू सी द रिॲक्टिव्ह हायड्रोजन? वॉटर मध्ये HOH, अमोनिया मध्ये NH2H, अल्कोहोल मध्ये CH3OH. या सगळ्यांमध्ये रिॲक्टिव्ह हायड्रोजन्स आहेत दॅट आर अटॅच टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सो यातलं कोणी येऊ दे, ग्रिग्नार्ड रिएजंट वर वॉटर येऊ दे, किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट वर अमोनिया येऊ दे, किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट वर अल्कोहोल येऊ दे, डायरेक्ट त्यातला ऍसिडिक हायड्रोजन रिप्लेस होतो. हा रिॲक्टिव्ह हायड्रोजन रिप्लेस होतो आणि अल्केन बनतो. कोण जाणार आहे त्यातला? हायड्रोजन. कुठे? इथे. कुठे जाणार आहे? मॅग्नेशियमच्या आधी. सो सायक्लोहेक्झेन, कारण इथे HEN, तर H मी दाखवत पण नाही. दिस इज नथिंग बट सायक्लोहेक्झेन. वॉटर मधलं पण कोण जाणार आहे तिथे? H. वॉटर मधला पण कोण जाणार आहे तिथे? H. सो काय राहिलं? फक्त सायक्लोहेक्झेन. म्हणजे मॅग्नेशियम नंतरचा सगळा पोर्शन काढायचा आणि तिथे डायरेक्टली काय लावायचं? H. समजलं? कोण कोण आल्यानंतर? ग्रिग्नार्डवर वॉटर, अमोनिया आणि अल्कोहोल आल्यानंतर. (27) मध्येच सी रिॲक्शन देते. 27 मध्येच सी रिॲक्शन. इथाइल क्लोराइड प्लस मॅग्नेशियम इन ड्राय ether gives A, which on treating with methanol gives B. आता कधी कधी काय होतं, आता मी तुम्हाला जस्ट शिकवलंय, सो तुम्हाला आठवतं की पहिल्यांदा मॅग्नेशियम टाकला म्हणजे ग्रिग्नार्ड बनेल, आणि ग्रिग्नार्डवर अल्कोहोल म्हणजे अल्केन बनेल. पण इतर टाइमला तुम्ही ग्रिग्नार्ड बनवून वेड्यासारखा विचार करत बसणार की अल्कोहोल मधला मग OH लागेल का, आणि माइट बी मग तुम्ही तिथे अल्कोहोल बनवून बसाल. समजलं? हे विसरण्याचे चान्सेस आहेत, पण विसरायचं नाही. पाठ करतानाच असं करायचं. When alkyl halide is treated with magnesium in presence of dry ether, मॅग्नेशियम कुठे जात असतो रे? क्लोरीनच्या आधी, अल्काइल आणि क्लोरीनच्या मध्ये. सो CH3, CH2, MgCl. आय नो तुम्ही हे सगळेजण करा, पण जेव्हा याच्या समोर तुम्हाला अल्कोहोल दिला जाईल CH3, CH2OH, तेव्हा तुम्ही विचार करत बसाल ऍक्टिव्ह ग्रुप बहुतेक OH- आहे आणि OH- माइट बी इथं अटॅक करत असेल आणि तुम्ही इथेनॉल बनवून बसाल. नाही, ऍक्टिव्ह ग्रुप इथे OH नाहीये. कोण आहे? हायड्रोजन. कुठे जाणार आहे हायड्रोजन? इथे. काय बनेल? CH3, CH2 होता, अजून एक आला CH3 बनला. बाहेर कोण पडणार आहे? MgCl आणि तो बाकीचा सगळा ग्रुप OCH2, CH3. बाय प्रोडक्ट वर फोकस करू नका. बी कोण आहे? इथेन. ए कोण आहे? इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. आता क्लिअर झाली रिॲक्शन?
क्वेश्चन नंबर 27 क्लियर आहे? जाऊया नेक्स्ट क्वेश्चन 28. मी डिक्टेट करतेय, क्वेश्चन तुम्ही सोबत सोबत लिहिताय. क्वेश्चन लिहायचंय. आय गेस क्वेश्चन नंबर 28 आहे. HCl is added to hydrocarbon A. HCl is added कोणामध्ये? टू हायड्रोकार्बन ए. ए कोणतरी हायड्रोकार्बन आहे, त्याच्यामध्ये HCl ऍड केला. कोण आहे तो? C4H8 आहे. म्हणजे तुमचं तुम्ही ओळखा कोण आहे. टू गिव्ह, आणि त्यांनी काय दिलं? टू गिव्ह कंपाऊंड बी. त्याने बी नावाचा एक कंपाऊंड दिला. विच ऑन हायड्रोलायसिस, असा कंपाऊंड की ज्याचं हायड्रोलायसिस केलं. विच ऑन हायड्रोलायसिस विथ ॲक्वियस अल्कली, विथ ॲक्वियस, थिंक करा अल्कली म्हणजे ते कोणाबद्दल बोलताय. विथ ॲक्वियस अल्कली फॉर्म्स 3 डिग्री अल्कोहोल. 3 डिग्री अल्कोहोल C. त्याचा फॉर्म्युला आहे C4H10O. आयडेंटिफाय ABC. आयडेंटिफाय A, B, C. टेक युअर टाइम अँड सॉल्व दिस. टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे, सो इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे. हा सोडून दुसरा तुम्हाला काही टाकणार नाही. अशा टाईपचा क्वेश्चन आला तर हाच येणार. रफ स्केच काढा. कोणतरी ए आहे, ए ला HCl मध्ये ऍड केलं की बी भेटतो. बी चं हायड्रोलायसिस करायचंय. पुटिंग ॲक्वियस अल्कली, मी लिहिणार नाही, मी अल्कलीच लिहीन. काय भेटतो? सी. काय काय सांगितलंय ए बद्दल? ए चा फॉर्म्युला आहे C4H8. बी बनतोय, त्याचा फॉर्म्युला दिलेला नाहीये. सी हा एक 3 डिग्री अल्कोहोल आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे C4H10O. C4H8 चा हायड्रोकार्बन आधी थिंक करा. C4 4 कार्बन असणारा हायड्रोकार्बन कोण आहे की ज्याच्यामध्ये आपण HCl ऍड करतोय? विचार करा, आपण कोणामध्ये HCl ऍड केलंय? अल्कोहोल मध्ये कधी HCl ऍड केलंय का? अल्काल हॅलाइड मध्ये कधी HCl ऍड केलंय का? अल्कीन मध्ये कधी HCl ऍड केलंय का? टेक युअर टाइम. Till then I'll make a screenshots. हा श्रेया, तेच तर समजायला पाहिजे. किती जणांना ए समजलाय?
बघा, अल्कोहोल येणार नाही कारण याच्यात ऑक्सिजन नाही. अल्काइल हॅलाइड येणार नाही कारण ह्याच्यात हॅलोजन नाही. म्हणजे अल्केन किंवा अल्कीन किंवा अल्काइन. मग HCl आपण अल्कीन मध्ये ऍड करतो, मार्कोनिकॉफ. मग 4 कार्बन वाली एक तर ती असू शकते ब्यूट 1 इन किंवा असू शकते ब्यूट 2 इन. चला, इतक्या साऱ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मधून ऍटलिस्ट आपण 2 ऑर्गॅनिक कंपाऊंड वरती कन्फर्म राहिलो. त्याच्यामध्ये HCl टाकायचे, दोघांमध्येही आपण HCl टाकू शकतो. मग आपल्याला काय भेटू शकतं रे बीच्या केसमध्ये? जर तुम्ही HCl ब्यूट 1 इन मध्ये टाकला तर तुम्हाला काय प्रोडक्ट भेटेल? ब्यूट 1 इन ड्रॉ करा. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. आता सांगा, Cl मायनस विल गो टू विच कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. असं भेटेल का? CH3 CH2 CH याला लागेल तुमचा Cl आणि पुढे असेल CH3. ब्यूट 2 इन मध्ये काय होईल? सेम CH3 CH, इथे Cl लागेल, इथे CH2, इथे CH3. ब्यूट 1 इन मध्ये करा किंवा ब्यूट 2 मध्ये करा, तुमचा प्रोडक्ट बदललाय का? ब्यूट 2 इनचं स्ट्रक्चर कसं असतं? सिमेट्रिक. आणि तिथेही तुम्ही मार्कोनिकॉफच वापरणार आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. एकतर इथे जाईल ना इथे जाईल, दोन्ही सेमच आहेत ना. 2 क्लोरोब्युटेन. सो तुम्ही ब्यूट 1 इन पासून चालू करा नाहीतर 2 इन पासून चालू करा, बी मध्ये काहीही फरक पडणार नाही. सो आता एकच पॉसिबिलिटी झाली. बी काय आहे? 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेन मध्ये ऍक्वियस अल्कली टाका म्हणजे काय टाका? ऍक्वियस तर समजलं, अल्कली म्हणजे काय? बेस. कोणता बेस? KOH टाका किंवा NaOH टाका. ऍक्वियस KOH आणि NaOH आपण कोणत्या टाईपच्या रिॲक्शन साठी वापरतो? काल मी 4 टाईप शिकवले. एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, ऍडिशन. चला या तिघांमध्ये सांगा. NaOH कसल्या रिॲक्शन्स देतात? डू दे गिव्ह एलिमिनेशन? एलिमिनेशनला कोण लागतं रे? अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक NaOH. हा ऍक्वियस आहे. ऍक्वियस असेल तर तो काय देणार? इट विल गिव्ह सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग चला समजलं यातला न्यूक्लिओफाइल कोण आहे? न्यूक्लिओफाइल आहे OH मायनस. तो कोणाला सबस्टिट्यूट करणार आहे? Cl मायनस. बट होल्ड, दिस इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी, तर इट इज 2 डिग्री. आणि 2 डिग्री मध्ये मी तुम्हाला ऑलवेज मेकॅनिझम करा म्हणून सांगितलंय की नाही? 2 क्लोरोब्युटेन CH3 CH2 CH Cl CH3. 2 डिग्री अल्काइल हॅलाइड वरती तुम्ही OH मायनस टाकलाय, दॅट इज न्यूक्लिओफाइल टाकलाय. मेकॅनिझम करायचं. आधी कोणाला बाहेर काढायचं? Cl ला. काय बनवायचा तिथे? कार्बोकॅटायन. CH3 CH2 CH CH3. याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज किती डिग्रीचा आहे? 2 डिग्री. 2 डिग्रीचा काहीही करून 3 डिग्री बनू शकतो का? नाही बनत आहे. आपल्याला तर 3 डिग्री अल्कोहोल सांगितलंय. वेट, असं करून चालणार नाही. 3 डिग्री अल्कोहोल बनला पाहिजे. म्हणजे 3 डिग्री अल्कोहोल आपला असाच असणार पक्का. CH3 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 OH. हा एकटाच 3 डिग्री अल्कोहोल आहे ना. याचा अर्थ बी आपला असा पाहिजे. CH3 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 Cl. बी आपला असा यायला पाहिजे, तसा आला नाही आपला. आणि याचा अर्थ ए आपला अशी अल्कीन असणारी. CH3 C आयसोप्रोपिल अल्कोहोल असणार आहे. ठीक आहे, सिंपल होतं पण उगाच एवढं करत बसलो. हे स्ट्रक्चर असणार आहे ए च. काय केलं बघा, पुढच्या पेजवर दाखवते. तुम्हाला सांगितलेलं ए घ्या, ए मध्ये HCl टाका, पी घ्या,
बी मध्ये ऍक्वियस अल्कली टाका, सी बनेल. पण सी ची कंडिशन दिली आहे की तो 3 डिग्री अल्कोहोल बनवायचा आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण दिलाय C4H10O. मग 4 कार्बन असणारी 3 डिग्री अल्कोहोल एकच आहे ना. 4 कार्बन असणारा 3 डिग्री अल्कोहोल एकच आहे, टर्ट ब्युटिल अल्कोहोल. मग आता उलट चला, असं कोण असणार आहे की ज्याच्यामध्ये ऍक्वियस NaOH टाकलं की हे बनेल. 3 डिग्री मध्ये तर मेकॅनिझम पण नसते, डायरेक्ट असतं सगळं. म्हणजे OH च्या ठिकाणी आधी Cl असणार की जो Cl रिप्लेस होऊन OH आलाय डायरेक्ट. Cl रिप्लेस होऊन कोण आलाय? OH आला डायरेक्ट. मग आता काय, असं कोण असेल की ज्याच्यामध्ये मी HCl टाकलाय? असं कोण असेल की ज्याच्यामध्ये मी HCl टाकलाय? अल्कीन, याच्यामध्ये HCl टाकल्यावर हा बनतो, तर याच्यातून HCl काढा, तुम्हाला तुमचा रिॲक्टंट भेटेल. कुठून Cl निघणार? जिथे लागलाय तिथून. आणि H कुठून निघणार? शेजारच्या कार्बनवरून. इथून गेला Cl, शेजारच्या कार्बन वरून गेला हायड्रोजन, डबल बॉन्ड, हा CH3 खाली काढा. समजलं उलट कसं गेलो आपण? मेन वर्ड होता की लास्टला 3 डिग्री अल्कोहोल बनायचंय. हे नसतं तर आपण कसंही केलं असतं. त्यांनी दिलंय क्वेश्चन मध्ये, हे बघ, फॉर्म्स 3 डिग्री अल्कोहोल. हे करायची गरज नाही. त्यांनी 3 डिग्री अल्कोहोल दिलाय, आपलं लक्ष मेन त्याच्यावर हवं होतं. आपण फक्त अल्कोहोल बनवायच्या नादी लागलो. जर 3 डिग्री हा शब्द नसता तर आपण मगाच सारखं केलं असतं. 3 डिग्री दिलाय तर त्यांनी आपलं काम सोपं केलं. आता आपण सगळ्याची नावं लिहून घेऊया. दिस इज लॉंगेस्ट चेन कोण आहे? 1 2 3. 2 मिथाइल प्रोपीन. दिस इज टर्ड ब्युटिल क्लोराइड. और IUPAC लिहायचंच असेल तर काय लिहिणार तुम्ही? 2 मिथाइल 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. आणि इथे 2 मिथाइल प्रोपॅन 2 ऑल. नावं लिहून घ्या व्यवस्थित. 3 मार्क्स मध्ये येऊ शकतो. समजलं का? पहिलं काय करत होतो आपण? पहिलाही अल्कोहोलच बनवत होतो, पण तो 2 डिग्री बनवत होता. आपल्याला 3 डिग्री बनवायचे. मग 3 डिग्री मध्ये एकच पॉसिबिलिटी आहे, मागे 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 करत गेले, मला माझी रिॲक्टंट भेटली. लिहून घेता? झालं की सांगा. 2 क्वेश्चन होमवर्क समजा इथे करणार असाल तर इथेही करू शकता. 30 क्वेश्चन्स कंप्लीट करू. यश, रफ मध्ये रिव्हर्सनी करायचं, लिहिताना स्ट्रेटच लिहायचं. मेन क्वेश्चन्स 30 करू, म्हणजे सगळ्या रिॲक्शन्स तरी होतील. अजून आय डोंट थिंक सो कुठली राहिली आहे. नेक्स्ट 29. टर्ड ब्युटिल ब्रोमाइड 2
आयसोब्युटिल ब्रोमाइड, टर्ड ब्युटिल ब्रोमाइड टू आयसोब्युटिल ब्रोमाइड, टेक्स्ट बुक मध्ये दिलेली रिएक्शन. टर्ड ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे टर्शरी, एकच पॉसिबल स्ट्रक्चर आहे. ब्युटाइल म्हटलं की एकच. आणि आयसोब्युटिल ब्रोमाइड म्हणजे टर्ड ब्युटिल तर समजला, आयसोब्युटिल म्हणजे आयसो म्हणजे सेकंड कार्बनवर मिथाइल ग्रुप आणि ब्युटाइल म्हणजे टोटल 4 कार्बन पाहिजे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन वरती किंवा थर्ड कार्बन आणि सेकंड कार्बन वरती कोण पाहिजे, मिथाइल ग्रुप. टोटल 4, 1 2 3 4. इथे H, इथे H2Br. या स्ट्रक्चरला या स्ट्रक्चर मध्ये चेंज कसं कराल? टर्ड ब्युटिल ब्रोमाइड टू आयसोब्युटिल ब्रोमाइड. चांगली रिएक्शन सापडली. 2 क्लोरोप्रोपेन टू प्रोपॅन 1 2 क्लोरोप्रोपेन आणि 30 पण लिहून घ्या. क्लोरोप्रोपेन 2 प्रोपॅन 1 ऑल. असं काही नाही, असं लिहिलं असेल म्हणजे ते फक्त 1 स्टेप मध्ये झालंय. 1 मध्ये होईल, 2 मध्ये होईल, 3 मध्ये होईल, ते तुम्ही शोधायचं. Now this is end of halogen derivative. SN1, SN2 तुम्ही करताय, शॉर्ट नोट असतील किंवा काय. आणि लास्ट जे आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, परवाच्या लेक्चर मध्ये मी सगळं शिकवलंय ते, सो परत रिवाइज नाही करत आहे. क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रेडल क्राफ्ट असायलेशन आणि काय कराल, न्यूक्लिओफिलिक एरोमॅटिक मधला. टेक्स्ट बुक रीड करा, समजून जाईल. व्हेरी नाईस. हे बघा, क्वेश्चन नंबर 29 इथे पाहिला की इथे लक्षात येतं 1 2 3 4, याच्यात पण 4 कार्बन आहेत, 1 2 3 4. पण हा टर्ड ब्युटिल आहे, टर्शरी, आणि हा आयसोब्युटिल ब्रोमाइड आहे, प्रायमरी. याच्यामध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, तर फक्त कार्बन फिरल्यासारखे वाटतात, पण रिॲक्शन बघा कशी आहे. पहिल्यांदा याच्यामध्ये टाकलाय अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH कसली रिॲक्शन देतो रे? रिॲक्शनचं नाव काय आहे? एलिमिनेशन. अल्कोहोलिक KOH टाकल्यानंतर याच्यातून HBr मायनस होणार आहे. कसलं एलिमिनेशन? अल्फा बीटा एलिमिनेशन. ब्रोमीन ज्या कार्बनला लागलाय त्याला अल्फा आणि त्याच्या शेजारच्या कार्बन वरून हायड्रोजन. कसं दिसेल स्ट्रक्चर? CH3, C, खाली CH3, Br गेला, वरती डबल बॉन्ड CH2. काय बनलं हे? 2 मिथाइल प्रोपीन. 2 मिथाइल प्रोपीन. आता त्याच्यामध्ये काय टाकणार तुम्ही? तुम्हाला ब्रोमीन हवाय, पण ह्या कार्बनला नकोय. कुठल्या कार्बनला हवाय? या कार्बनला. सो टाका HBr पर ऑक्साइड इन प्रेझेन्स, HBr इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. कसं लक्षात येईल? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. काय बनलं? CH3, C, खालचा कार्बन आहे तसा, वरती सिंगल बॉन्ड, इथे येणार आहे CH2, त्याला लागेल Br आणि इथे लागेल H. तोच कंपाऊंड आहे, थोडासा फिरल्यासारखं झालाय. फर्स्ट, तिकडून फर्स्ट द्यायला पाहिजे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. 2 मिथाइल प्रोपॅनलाच काय म्हणतात? आयसोब्युटिल. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप. दिस इज कॉल्ड ॲज आयसोब्युटिल. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन, मार्क करून घ्या.
समजलं? वैष्णवी वॉज द फर्स्ट वन टू टेल द आन्सर आणि श्रेयाना नंतर सांगितलं, बट तिने फक्त HBrचं सांगितलं. रिॲक्शन समजली आहे का? वाटताना असं वाटतं की काय फक्त एक कार्बन तर इकडचं इकडे करायचंय, पण तो करणार कसा? कार्बनची चेन फिरवी करणार कसं? तर आधी त्याला अल्कीन करा. अल्कीन केलं की मार्कोनिकॉफने वेगळी चेन बनते, अँटी मार्कोनिकॉफने वेगळी चेन बनते. आय होप हा क्वेश्चन समजलाय. यश, वेदांत, श्रेया समजला, जिया. लास्ट 2-chloropropan, CH3 CH2 2-chloropropan. सो इथे Cl, इथे CH3. 2-propanol, प्रोपॅन 1-ऑल आहे. समजतं का तुम्हाला? प्रायमरी प्रॉडक्ट बनवायचंय. मगाशी पण काय होतं रे? होता 3 डिग्री, बनवायचा होता प्रायमरी प्रॉडक्ट. जेव्हा तुम्हाला प्रायमरी प्रॉडक्ट बनवायचे तेव्हा लक्षात ठेवा तिथे कोण येणार आहे? HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. ठीक आहे, तेच झालं ना इथे पण, तीच रिॲक्शन आहे. प्रोपॅन 1-ऑल. कार्बनची अमाऊंट बदलली आहे का? नाही. काय बदललंय? फक्त चेन बदलली आहे. इथे सेकंड कार्बनला, इथे फर्स्ट कार्बनला. काय करणार तुम्ही? परत आधी एलिमिनेशन. ऑलवेज आधी एलिमिनेशन करायचं, त्याशिवाय अल्कीन भेटत नाही. CH3 CH डबल बॉन्ड CH2. आणि आता तुम्हाला जसं हवंय तसं त्याच्यामध्ये मार्कोनिकॉफ किंवा अँटी मार्कोनिकॉफ करा. प्रायमरी प्रोडक्ट हवाय, सो अँटी मार्कोनिकॉफ. HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. वेट, याच्यानंतर अजून एक स्टेप बनेल. HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइडला मला इथे Br भेटेल. अजून एक स्टेप बनेल. इथे काय बनला? CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 Br. पण अजून अल्कोहोल आहे का? नाही. अल्कोहोल कसा बनवणार मी? हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. अल्कोहोल आहे, हा ठीक आहे, चला ऍक्वियस NaOH. हॅलोजन एक्सचेंज पण करायची गरज नाहीये. परत एक स्टेप वाढेल. डायरेक्टली ऍक्वियस NaOH. CH3 CH2 CH2 OH. होमवर्क मध्ये सॉल्व कराल. 2-chloropropan 2 1-bromopropane. ह्या क्वेश्चन्स ना ओळखायचं कसं सांगते बघा. टर्ड ब्युटाइल, आयसोब्युटाइल. कार्बनची अमाऊंट चेंज झाली आहे का? नाही.